अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून भानुदास पंढरीनाथ गायकवाड या दादांचा. दादा म्हणतात, गडांतर निवारण करीती बाबा गजानन. जय गजानन. मी भानुदास पंढरीनाथ गायकवाड, अमरावती जिल्ह्यातील म्हैसपूर या अगदी लहान खेडेगावी सप्टेंबर 1939 माझा जन्म झाला. आमचे वडील पांडुरंगांचे परमभक्त. पांडुरंगाशिवाय दुसरा देव जणू त्यांना ठाऊक नव्हता. मग आम्हा लेकरांना गजानन महाराज कसे माहीत असणार? पण म्हणतात ना की ज्याचा त्याचा देव ठरलेला आहे, तसंच माझं दैवत गजानन महाराज असणार हे ठरलेलं होतं. आमचं लहानपण कधी अगदी श्रीमंतीत गेलं तर कधी आम्हाला नियतीने गरिबीचाही चांगलाच परिचय करून दिला. मी 5व्या वर्गात असताना शिक्षण सुरळीत व्हावं या उद्देशाने वडिलांनी मला अमरावती येथे पाठवलं. मी अमरावतीला राहू लागलो. स्वकष्टार्जित पैसा कमवित असताना माणसाने कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नये अशी वडिलांची शिकवण होती. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत 15 रुपये मासिक पगारावर कधी हॉटेलमध्ये काम केलं तर कधी 12 आणे रोजावर वाड्यासोबत लाकडावर रंधाई ओढला. माझी आई पार्वती खेड्यावर राहत होती. वास्तविक खेडं आणि अमरावती हे अंतर तसं फार नव्हतं, पण तेव्हा वाहतुकीची साधनं नव्हती, दळणवळणाची माध्यमं नव्हती. त्यामुळे माझं खेड्यावर जाणं झालं तरच तिची भेट होणार, अन्यथा बिचारी कदाचित कुणी खेड्यावर आलंच तर त्यांच्याकडून मुलाचं कुशल जाणून घेणार. मला आठवतं, मी 6व्या वर्गात असेल, म्हणजे साधारण 1952-53चा तो काळ. मला विषमजर झाला. तापानं आजारपणानं मला चांगलंच पछाडलं. मी 3 महिने आजारी होतो. अंथरुणाला खिळलो आणि माझ्यावर जगाचा निरोप घेण्याची वेळ आली. आपण गजानन विजय ग्रंथात जानराव देशमुखांच्या बाबतीत वर्णन नेहमी वाचतो. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता, त्याचा प्राणांत व्हावया समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली, वैद्यांनी ती आपुल्या नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केला अति, परी यश न आले तिळरती. यांना आता घोंगडावरती काढून ठेवा हेच बरे. जानराव वयाने मोठे तरी होते. माझ्या आजारपणात माझं वय होतं वर्ष 14. तो दसरा होता. माझे डोळे थिजलेले. मी कुणाला ओळखत नाही, औषधाला प्रतिसाद देत नाही. आता मी जाणार. अशा अवस्थेत मला खाली टाकलं. तिकडे आई पांडुरंगाला विनवणी करत होती. अशात आमचे एक नातेवाईक श्रीरंग ढाले म्हणून खेड्यावर गेले. आईनं त्यांना विचारलं, भानुदासला खाली टाकलं, तो जाणार, मी काय करू शकते? त्यांनी म्हटलं, मामी तू गजानन महाराजांना काही कबूल कर. शेगावचा गजानन बाबा हाकेला पावतो असं ऐकलं आहे. तेव्हा घरी फोटो नव्हताच. आईने महाराजांना म्हटलं, हे गजानन बाबा लेकराकडे लक्ष दे, त्याला तुझ्या दर्शनासाठी आणील. तुला एक गाईचं वासरू अर्पण करील, तुझ्या पोथीचं पारायण करील. त्या विजयदशमीला गजानन बाबांनी माझ्या जीवनात प्रवेश केला, तो कायमचाच. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, पण माझे प्राण पाखरू वाचले. पुढे यथावकाश शालेय शिक्षण पूर्ण झालं. अनेक ठिकाणी लहान सहान नोकऱ्या आणि कष्टाची कामं करता करता 1960ला रेल्वे पोलीस भरतीचा योग आला. पोलीसची नोकरी नको अशी भावना मनात होती, पण महाराजांनी माझं अन्नपाणी तिथेच लिहिलेलं होतं. त्यामुळे मी रेल्वे पोलीसमध्ये शिपाई म्हणून कामावर रुजू झालो. गजानन बाबा नुसती माझी भरती करून थांबले नाहीत, तर त्यांनी मला शिपाई, जमादार, उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक अशी क्रमशः आयुष्यात तरक्की करून दिली. इसवी सन
1981ला मला इन्स्पेक्टर करून 1982ला लगेच मला इतवारी रेल्वे स्टेशनवर ठाणेदार म्हणून दिलेली बढती पाहून तर मी गजानन बाबांच्या समोर नतमस्तक झालो. पण खरं सांगायचं तर माझ्यावर खूप दडपण आलं. हाताखालील स्टाफपैकी 15 कर्मचारी व्यवस्थित तर 40 कर्मचारी सर्वच बाबतीत एकदम वेगळे. त्यांना हाताळणं अतिशय कठीण. बढती स्वीकारावे की नाकारावी या संभ्रमात असताना एक दिवस महाराजांनी प्रेरणा देऊन धीर दिला. मी ठाणेदार म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्या गोष्टीला साधारण 1.5 वर्ष झालं असेल. एकदा 4-5 कर्मचारी माझ्या अनुपस्थित घरी आले आणि माझ्या पत्नीला विचारू लागले, आम्ही साहेबांचं वाईट करू इच्छितो, त्यांची खोटी तक्रार करू पाहतो, पण आम्ही करू शकत नाही, आमचं मन ते करायला धजत नाही. साहेबांच्या जवळ असं काय आहे? माझ्या पत्नीने त्यांना म्हटलं, त्यांच्याजवळ काय आहे ते मला माहीत नाही, पण नित्यनेमाने गजानन बाबांची पूजा आणि पोथीचं वाचन मात्र ते करीत असतात. घरी आल्यावर मला ही गोष्ट समजली तेव्हा मनोमन गजानन बाबांचे आभार मानले. आता आयुष्याला 80 वर्ष पूर्ण होतील. जीवन म्हटलं की त्यात सुखदुःख येणारच, त्याविषयी खंत नाही. आनंद याचा आहे की जीवनात गजानन महाराजांचा आधार आहे. माझा मुलगा पोलीसमध्ये आहे, त्यालाही गजानन महाराजांचं वेड आहे. पोलीस जीवनात केव्हा कशी ड्युटी लागेल सांगता येत नाही, पण शक्यतो अध्याय वाचल्याशिवाय बाहेर पडायचं नाही असा त्याचा नियम आहे. त्याला आलेला गजानन महाराजांच्या विषयीचा एक अनुभव मला इथे सांगायला हवा, कारण पर्यायाने तो माझाही अनुभव आहे. इसवी 2001ची घटना. तेव्हा जगदीश नागपूरला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कामाला होता. त्या दिवशी शहराच्या बाहेर कन्हान गावाच्या बाजूला टेकाडी नावाच्या गावाजवळ अवैध वाहतूक नियंत्रणासाठी मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्यावर लक्ष ठेवून पोलीस उभे होते. जगदीशही युनिफॉर्ममध्ये उभा होता. इतक्यात नागपूरहून बाहेरच्या दिशेने जाणारी एक मार्शल जीप आली. त्या जीपमध्ये जवळपास 15 लोक बसवले होते. पोलिसांनी शिट्टी वाजून त्या जीपला थांबवण्याविषयी सूचना केली, पण काय होतंय कळायच्या आत जीप भरधाव समोर निघाली. जाताना जीपने जगदीशला जोरदार धडक दिली. तो ठोस इतकी जोरात होती की जगदीश चक्क 8 ते 10 फूट उंच उडाला. त्याला जाणवलं की आता आपण मरणार. तो जोरात ओरडला, गजानन बाबा. तो उंच उडाला तेव्हा त्याला आकाशात त्या क्षणात चिलीम पिणारे गजानन महाराज दिसले. तो धाडकन खाली कोसळला. पण आश्चर्य म्हणजे तेवढ्या मोठ्या धक्क्यानेही तो बेशुद्ध झाला नाही. त्याला लगेच दवाखान्यात हलवण्यात आले. पुढे त्याच्यावर 5-6 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, पण महाराजांनी त्याचं रक्षण केलं. नोकरी करू शकेल अशा अवस्थेत त्याला सांभाळलं. त्याच्यावर आलेलं गडांतर महाराजांनी दूर केलं. दुसरीकडे ठोस मारून पळून जाणाऱ्या त्या मार्शल जीपच्या ड्रायव्हरला बऱ्याच दूरपर्यंत पाठलाग करून पकडण्यात आलं. त्याच्यावर अटेम्प्ट टू मर्डर कलमाखाली गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा झाली. आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मी प्रवेश केला आहे. त्या विजयदशमीला गजानन महाराजांनी माझ्यावर आलेले गडांतर टाळलं. पुढे मुलावर आलेल्या गडांतरातून त्याला सुखरूप पार केलं. या घटनांचा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा गजानन महाराजांना मनापासून एकच विनंती करावीशी वाटते, हे गजानन महाराजा, आम्हा भक्तगणावर कधी काळी गडांतर आलंच तर आम्हाला तुमचा आधार असू द्या, आणि जेव्हा आध्यात्मिक मृत्यूला सामोरं जाण्याचा प्रसंग आम्हा भक्तावर येईल तेव्हा भक्तिपूर्ण अंतकरणाने त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचे धैर्य आम्हाला द्या, आणि देहत्याग करतानाही मुखात तुमचंच नाव येऊ द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.